न्यू ब्लॉग फ्रेंड्स. मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थोडं चेहऱ्याला इग्नोर करा कारण चेहऱ्याला स्वेलिंग आलेली आहे, थोडं तब्येत ठीक नसल्यामुळे. आणि आता माझं आंघोळ वगैरे झाले आहे, पण सध्या 2-1 दिवसासाठी देवपूजेचं काम यांच्याकडे गेलं आहे. स्वतः उठली आणि उपवास असल्यामुळे आधी चहा घेते. चहा घेऊन झाल्यानंतर बघू अजून दिवसभरात काय काय होतं, त्या सुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी एक रील पोस्ट केली होती एक साधारण 8-1 दिवसापूर्वी. शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली होती आपल्या यूट्यूब चॅनलला. तर एक मिनटं, मी दूध ठेवलं आहे पण मी यात अजून चहा साखर टाकलं नाही. तर त्याआधी सर्वात आधी मी चहा ठेवून घेते आणि मग तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी आहेत ते शेअर करते. तर मी हे म्हणत होती की आता मी 8-1 दिवसापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले होते आपल्या यूट्यूब चॅनलला. जन्म बाईचा खूप घ्यायचं, हे त्याचे जे काय होते ते बॅकग्राऊंड लिरिक्स होते आणि सिंपल घरातला डेली रुटीनचा व्हिडिओ होता तो शॉर्टमध्ये. तर त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे. त्याला ऑलमोस्ट 10K व्ह्यूज म्हणजे 10,000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत. आता काहीतरी त्याला 11,000 वगैरे व्ह्यूज गेले आहेत. आणि हे म्हणजे माझंही लक्ष नव्हतं. माझ्या भावाचा फोन आला दशूचा आणि तो बोलला की ती शॉर्ट बघितली का तू. त्यावेळी माझं पण लक्ष गेलं, मग मी बघितली वगैरे. तर छान वाटलं. म्हणजे ती आपली पहिली शॉर्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरची की जी 10K पर्यंत गेलेली आहे. म्हणजे 10,000च्या पुढे व्ह्यूज गेलेले आहेत तिला. तर थँक्यू सो मच की छान असा रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत माझ्या व्हिडिओंना, किंवा ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते सो त्या गोष्टींना छान असं अप्रिशिएशन तुमच्याकडून मिळतं आहे मला. फक्त एवढंच की व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक करून कमेंटसुद्धा करत जा, म्हणजे मला तुमच्या प्रतिक्रिया अजून स्पष्टपणे कळत जातील. तर ही काहीशी गोष्ट ती शॉर्ट व्हिडिओबद्दल झाली. आणि नंतर आपला एक घटस्थापनेचा व्हिडिओ आहे. आता काहीतरी 3-4 दिवसापूर्वी टाकलेला आहे तो व्हिडिओ आणि त्याला सुद्धा 1K म्हणजे 1000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत त्याला. खरं तर इनिशियल स्टेजला आत्ता आपलं चॅनल नवीनच ग्रो होतं आहे. सो एवढे पण व्ह्यूज जाणं खरं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच मनापासून थँक्यू बोलते मी तुम्हा सर्वांना की छान असं रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत. पण आपल्याला यावरच थांबायचं नाही. आपल्याला आपली जी यूट्यूब फॅमिली ती भरपूर अशी एक्सटेंड करायची आहे आणि त्यातसुद्धा असे भरपूर काही जे गोल्स आहेत मला ते अचीव करायचे आहेत. तर प्लीज असाच सपोर्ट तुम्ही नेहमी असू द्या माझ्यासोबत. आणि याच काहीशा गोष्टी सांगायच्या आणि मला खरं खूप छान वाटलं की छान असं रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत माझ्या व्हिडिओंना किंवा तुम्हाला आवडत आहेत माझे व्हिडिओज वगैरे. तर ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी होत्या. थँक्यू वन्स अगेन परत त्या एका गोष्टीसाठी की छान असं तुम्ही रिस्पॉन्स वगैरे देत आहेत म्हणून. तर आज इकडे भरपूर असं पावसाचं वातावरण आहे आणि सकाळीच पप्पांचाही फोन येऊन गेला, तेव्हा पप्पाही म्हटले की तिकडे पण बऱ्यापैकी पाऊस चालू आहे असं. तर बघू आता. म्हणजे ऑलमोस्ट दिवाळी येऊन चालली पण घरातली कुठलीच कामं होत नाही आहे. म्हणजे यावेळी माझी काही कोणाचीच झाली नसतील कारण ऊनच नाही आहे अगदी. म्हणजे मे पासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर आता बघू घर आवरणं वगैरे. तर मी आता तिकडनं दिवाळी करून वगैरे येईल, त्याच वेळी आवरणं होईल माझं. आणि आता खरं सांगायला गेलं तर आता म्हणजे एक 4-5 दिवसात दसरा येईल आणि ऑलमोस्ट जसं दिवस कमी होत आहेत ना तशी घरी जायची एक्साइटमेंट अजून वाढते कारण भरपूर दिवस झाले घरी पण नाही गेली आहे. आणि दोघांना सुद्धा बऱ्यापैकी घरची आठवण येते कारण त्यांच्याही कामं असतात म्हणून त्यांनाही इकडे सारखं सारखं जमत नाही यायला आणि आमचंही यांच्या ऑफिसमुळे जाणं होत नाही. पण आता दिवाळीत गेलो ना तर भरपूर असा वेळ घरी द्यायचा आहे. इवन घरी जाऊन त्यांच्या सुद्धा म्हणजे घरी गेल्यानंतर तिकडे मम्मी पप्पा वगैरे माझ्या दोघं फॅमिलीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो येणारे ब्लॉग्स आहे ना खूप इंटरेस्टिंग राहणार आहेत. सो ब्लॉग रोज बघत जा आणि प्लीज ब्लॉगला कमेंट पण करत जा की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात. तर आता मी इकडे चहा ठेवून घेते. आधी मस्त चहा घेते कारण त्याने थोडी तरतरी येईल. तब्येत ठीक नसल्यामुळे बऱ्यापैकी थोडं बारीक चक्कर वगैरे पण येत आहे आणि चेहरा तर बापरे सकाळी उठल्यापासून बऱ्यापैकी स्वेलिंग होती पण आता कमी झाली आहे. तर आता ब्लॉग स्टार्ट केला आहे. अजून पुढे काय काय गोष्टी होतात त्याही तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून.
खूप जुने खेळ आहेत जे आपण आधी खेळायचो, चौपट वगैरे घरातल्या घरात त्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात आणि खरंच या गोष्टी करून बघा, खरंच खूप मनाला आनंद भेटतो आणि एक वेगळं एनर्जी आपल्याला मिळत असते पुढच्या काही गोष्टींसाठी किंवा पुढच्या काही दिवसांसाठी. सो येस, असं काहीसं होतं आपला आजचा व्हिडिओ. आता आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचा छोटासा खेळ किंवा एकमेकांना मोटिवेट करण्याची किंवा एकमेकांना छोटीशी सपोर्ट करण्याची पद्धत कशी वाटली, किंवा एक बूस्ट असतो नाही का आयुष्यात, की खूपच बोर होतं किंवा कधीतरी खूप डल वाटतं, तर त्यावेळी एक छोटासा बूस्टची गरज असते आपल्याला खुश होण्यासाठी किंवा इन्स्पायर होण्यासाठी. तर तुम्ही कुठल्या गोष्टी करता तुमच्या आयुष्यात एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी किंवा बूस्ट देण्यासाठी, तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.